स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे, नक्कीच तुम्हाला आवडणार आहे। त्यामुळे जरा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। जर तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत जरा स्किप न करता बघितला तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ समजेल आणि तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे नवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, आज आपण जे काही मटेरियल यूज केलेलं आहे या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच आपण जे काही बीट मार्क्स आणि शेक इफेक्ट जे काही तुम्हाला दिलेले आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर डायरेक्टली तुम्ही अलाइड मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करू शकता। तुमच्याकडे जर अलाइड मोशन ॲप नसेल तर आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथून लवकरात लवकर ॲप डाउनलोड करून घ्या। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, आपलं नेट बंद करून अलाइड मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला प्रोजेक्टच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही जे काही बीट मार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट केलेले आहेत तुम्हाला अशा प्रकारे इथं बघायला मिळतील। तर सिम्पली आपल्याला बीट मार्क इथं ओपन करून घ्यायचं आहे। इथं आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल। तर आपल्याला लेयर्स आणि सॉन्ग अशा प्रकारे ग्रुप्स बघायला मिळतील। आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा इथे 1-2 ग्रुप बघायला मिळतील। तर आपल्याला काय करायचं, रोडचं पुढे यायचं आहे। इथं आपल्याला 1.26 सेकंदाचा एक बीट बघायला मिळेल। त्या बीटवरती येऊन सिम्पली आपल्याला ग्रुप 1 नावाचा एक ग्रुप मिळेल, त्याच्यावरती यायचं आहे। इथं आपल्याला काय करायचं, सिम्पली एडिट ग्रुपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 लेअर बघायला मिळतील। तर मला खाली एक ती आपण जे काही डेमोसाठी इमेज घेतलेला आहे याची आपल्याला एक इमेज बघायला मिळेल। तर काय करायचं, तुम्हाला सिम्पली इथून हे इमेज डिलीट करून घ्यायचं आहे आणि प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। इथून तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, आपली जी काही मटेरियलची फाईल आहे त्यामुळे तुम्हाला मटेरियल मिळून जाईल, किंवा तुम्ही तुमचं कोणतेही इथं इमेज यूज करून तुमचे इमेजेस ॲड करून हा व्हिडिओ तयार करू शकता। आपण डेमोसाठी हे इमेज घेतलेले आहेत। आता काय करायचं, सिम्पली आपल्याला इमेज सिलेक्ट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ते इमेज हे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आता काय करायचं, याची लेंथ आपल्याला इथं अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे। जेवढा काय याचं खालच्या ग्रुपची लेंथ आहे तेवढी आपल्याला या वरच्या इमेजची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। आता सुरुवातीला येऊन काय करायचं, आपली इमेज समोर लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे इथे इमेज खाली घेऊन यायचं, म्हणजे हे आपलं जे काही ते बॅकग्राऊंडला गेलं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला इथं हे काय ॲडजस्टमेंट दिसून येईल। तर हे आपण इथे इमेज ॲडजस्ट केलेलं आहे। याची लेंथ आपल्याला अशी चेक करायची की पुढेपर्यंत वाढलेली आहे का नाही। तर परत बाहेर बॅक निघून यायचं आहे। पुन्हा आपल्याला इथं ग्रुप 2 वरती यायचं आहे। ग्रुप 2 वरती येऊन सिम्पली पुन्हा त्या ग्रुपला क्लिक करून इथं आपल्याला एडिट ग्रुपच्या ऑप्शनला पुन्हा इथं क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला 2 इमेज बघायला मिळतील। तर तुम्हाला जो काय बीट मार्कचा प्रिसेट मिळणार आहे त्यामध्ये आपण हे देणार नाही, इमेजेस आपण डिलीट करणार आहे, पण तुम्हाला डेमोसाठी इथे इमेजेस दाखवलेले आहेत। तुम्हाला सिम्पली हे इमेज डिलीट करून घ्यायचं आहे। पुन्हा सुरुवातीला येऊन प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आपलं जे काही पुढचं इमेज आहे ते सिम्पली अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे 2 बटन ते झूम करून घ्यायचं आहे। नंतर याची लेंथ आपल्याला जो काय एक्स्ट्रा जिथपर्यंत खालच्या ग्रुपची लेंथ आहे तिथे येऊन सिम्पली आपल्याला ऑप्शनला क्लिक करून वाढवून घ्यायचं आहे। पुन्हा सुरुवातीला येऊन समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे ती इमेज खाली घेऊन यायचं आहे। तुम्ही इथं अशा प्रकारे इमेज कसंही ॲडजस्ट करू शकता, तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्या। पुन्हा बॅक निघायचं आहे। असं आपण आपले 2 ग्रुप ॲडजस्ट केलेले आहेत। आता आपल्याला बघायला मिळेल की या पहिल्या ग्रुपची लेंथ जी काही ते ऑटोमॅटिकली कमी झालेली आहे। आता आपल्याला सिम्पली पुढच्या बीटला येऊन आपलं जो काही ग्रुपची लेंथ कमी झालेली आहे त्या ग्रुपला सिम्पली सिलेक्ट करून याची लेंथ पुढच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक या बीटपासून ते या बीटपर्यंत आपल्याला एक ग्रुप दिसला पाहिजे। जर त्याची लेंथ कमी असेल तर आपल्याला ते वाढवून घ्यायचं आहे। तर पुन्हा आपल्याला सिम्पली ग्रुप 2 एडिट केल्यानंतर ग्रुप 3ला यायचं आहे। पुन्हा आपल्याला एडिट ग्रुपला क्लिक करून खालचं इमेज डिलीट करून सिम्पली आपल्याला पुन्हा इथं आपलं पुढचं इमेज इथं ॲड करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला खाली घेऊन यायचं आहे आणि याची लेंथ आपल्याला वाढवून घ्यायचं आहे। इथे ॲडजस्टमेंट आपल्याला ही जी काय आपली मधली व्हाईट कलरची लेयर आहे बरोबर, त्याच्यामध्ये आपल्याला इथं ही ॲडजस्टमेंट अशा प्रकारे इथं करून घ्यायची की आपल्याला बरोबर बॅक निघाल्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारे इथं स्क्रीनवरती इमेज दिसून येईल। असं आपल्याला इथून पुढच्या प्रत्येक ग्रुपला करून घ्यायचं। तर आपण फास्टमध्ये हे इथं ॲड करून घेऊया। तर अशा प्रकारे इथं आपल्याला इमेजेस ॲड करून घ्यायचं आहे। पुन्हा अशा प्रकारे लॉंग प्रेस करून खाली घेऊन यायचं आहे। याची लेंथ आपल्याला पुढे गेल्यानंतर वाढवून घ्यायचं आहे आणि इथं हे झूम करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, हे इमेज तुम्हाला दाखवलेत कारण तुम्हाला तुमच्या इमेज ॲड करताना प्रॉब्लेम येणार आहे की जे आपले काय आपलं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे इमेज ते तुम्ही घेत नाही। त्यामुळे अशा प्रकारे इथं आपल्याला हे आपले जे काही आपलं व्हिडिओचं कॉन्सेप्ट आहे तुम्हाला दिसून येत नाही। त्यामुळे तुम्हाला हे इमेज एकदा बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। तर तुम्ही जर असे सेम प्रोसेस केले तर तुम्ही असे व्हिडिओज तयार करू शकता। तर आपला व्हिडिओ एकदम काळजीपूर्वक बघा। तर अशा प्रकारे आपण इथे इमेजेस ॲड करून घेणार आहे। तर इथे आपण सगळे इमेजेस जे काय तिथे ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। टोटल आपल्याला इथं 8 ग्रुप बघायला मिळतील किंवा 6 ते 7 ग्रुप आपल्याला बघायला मिळतील। तर त्या प्रत्येक ग्रुपला आपण एक इमेज इथे ॲडजस्ट केलेला आहे। आता आपल्याला काय करायचं, सिम्पली तुम्ही बॅक निघायचं आहे। इथं आपण तो काही शेक इफेक्ट दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे। इथं आपल्याला एक ग्रुप 0 नावाची एक लेअर बघायला मिळेल। तर त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे। या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून सिम्पली इथं कॉपी लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं, म्हणजे लेअर कॉपी होऊन जाईल आणि पुन्हा बॅक येऊन आपल्याला मेन प्रोजेक्टला यायचं आहे। इथे येऊन सिम्पली आपल्याला काय करायचं, या ॲरोवरती क्लिक करायचं। आपण 1.26 सेकंदाचा जो काय आपला बीट आहे त्या बीटवरती येऊन अशा प्रकारे इथं त्या लेअरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर ही जे काय आपली हॅपी अॅनिव्हर्सरीचं जे काही PNG आहे तर तुम्हाला इथे बघायला मिळेल। तर याची लेअर इथं आपण पेस्ट केलेलं आहे। तर याची लेंथ इथं ऑटोमॅटिकली शेवटच्या बीटपर्यंत इथे ॲडजस्ट होऊन जाईल। तुम्हाला याची लेंथ वाढवायची गरज नाही। अशा प्रकारे इथे हे PNG सेट झालेलं आहे। तर आजचा व्हिडिओ खूप सिंपल आहे। तुम्ही अशा प्रकारे इथं फक्त फोटो ॲड करून इथं ग्रुप ॲड करून अशा प्रकारे इथे व्हिडिओ एडिट करू शकता। तर अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ एडिट झालेला आहे। सिम्पली काय करायचं, या ॲरोवरती क्लिक करून सिम्पली आपल्याला एक्सपोर्टच्या बटनावरती क्लिक करायचं, म्हणजे एक्सपोर्टिंग चालू होऊन जाईल आणि आजचा व्हिडिओ HDमध्ये गॅलरीत सेव्ह होऊन जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच। भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये।